समीचं आळणी पाणी तयार आहे. छान आलंय बघा, वास सुंदर सुटलाय. आमचं पण कालवण झालेलं आहे, खूप सुंदर वास येतोय, तरी पण छान आलेले. आता आम्ही जेवायला बसू. या जेवायला. येतोय का? हे कोवळे बुक्स समीयाचे फेवरेट ना. मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली न्यू के या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज आहे संडे, त्याच्यामुळे सगळेच घरी आहे, म्हणजे समीहा पण सुहास पण. तर आम्ही ठरवलं आहे की आज जायचं आहे समीहा आणि कबीरच्या पणजीला भेटायला, म्हणजे सुहासची आजी आहे, त्यांना भेटायला आम्ही जाणार आहे. सो त्यांच्याकडे जायचं म्हणजे काहीतरी घेऊन जावं लागेल. सो त्यांना मटण खूप जास्त आवडतं, म्हणजे एवढं वय वर्ष त्यांचं 90 वगैरे असेल, पण त्यांना या वयात पण मटण खाण्याची खूप इच्छा असते. जेव्हा आम्ही कधी जाणार आईच्या हातचं स्पेशली. सो आज मटण बनवण्याचा बेत आहे आणि त्यांना सरप्राईज देणार आहे. त्यांना अजून सांगितलं नाही आम्ही येणार आहे म्हणून, पण त्यांच्यासाठी मटण आम्ही घेऊन जाणार आहे. सो त्याची तयारी आम्ही सुरुवात केलेली आहे. आता वाजलेले 11. आम्ही ॲक्च्युली जेवून जाणार आहे दुपारी भेटण्यासाठी त्यांना. सो त्यांना घेऊन तर जाणारच आहोत मटण, पण मटण कसं बनवणार आहे त्याची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो त्याची तयारी दाखवते. मटण ऑलरेडी घरी आलेलं आहे, सकाळी सकाळी एकदम जे बोकड कापलेलं असतं ताजं ताजं त्याचं मटण आलेलं आहे. आई इकडे मटण साफ करतात आहेत. तर इथे वाटण्यासाठी खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि कांदा टोमॅटो पण भाजून घेतलेलं आहे. आणि इथे खडे मसाले वगैरे काढणार आहेत आता थोडेसे वाटण्यासाठी. नाही, आणि कबीरला आता कोणीतरी घेऊनच बसावं लागतं, कारण कबीर आता सरकायला लागलाय हात पुढे करून करून. तर जे काही समोर दिसतो ते घेण्यासाठी जातो. सो एक माणूस त्याला घेऊन बसावाच लागतो, नाहीतर तो सगळ्यांना त्रास देतोय ना कबीर. हे असं जे काही दिसतं ते सगळं त्याला पकडायचं असतं आणि तोंडात घालायचं असतं. असो, पण आमची तयारी अजून काय काय चालू आहे ते मी दाखवते तुम्हाला. तर आधी मटण शिजवून घेणार आहे, त्याच्यासाठी थोडीशी फोडणी करायची. कांदा टाकलेला आहे, तेल टाकायचं ना. दोन पळी. मटणला थोडीशी चरबी असते आणि जास्त घेत नाही, थोडी घेतो, त्याच्याशिवाय चव लागत नाही. हां, इकडे थोडीशी चरबी ठेवलेली आहे जेणेकरून त्याला पण तेल सुटतं, म्हणून तेल कमी नसते. टाकायचं कांद्यामध्ये टाकायचे, मग ते विथळते. मटणाबरोबर टाकली तर ते विथळत नाही, पक्की राहते. मग आताच टाकला तो चरबी खाऊच नाही, पण त्याला चव त्याच्याशिवाय येत असते. कांदा थोडासा लालसर झाला, आता हिंग टाकला त्याच्यामध्ये. आणि आता काय टाकायचं? हळद. आलं लसूण. डायरेक्ट कुकरला पण तिखट कालवण बनवता येतं, पण समिया आमची खात नाही, म्हणून आधी आम्ही अळणी बनवून घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर त्याला वरून वरून परत फोडणी टाकणार आहे. मटन फ्रेश आहे कसं ओळखायचं आई? फ्रेश मटन आहे कसं ओळखायचं? लाल नाही घ्यायचं मटन, गुलाबी घ्यायचं. अच्छा, ते साधं मटन. हाय फ्लेमवरती करायचं ना. हाय फ्लेमवरच करायचं ना सगळं. मस्त आता छान परतून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती.
मिठामध्ये शिजवायचं आहे. थोडंसं कमी टाकणार आहे. झालेलं आहे. थोडं मी झाकण ठेवते कारण त्याला त्याचं पाणी सुटतं मिठाचं आणि हळदीचं, त्याच्यामध्ये मुरलं जातं आणि चव एक वेगळी छान लागते. त्याच्यानंतर इथे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे, ते मी मला पाहिजे तेवढं टाकणार. नंतर मी तिखट रस्सा करणार, त्यावेळेला मी वेगळं गरम पाणी करणार. वाफ आलेली आहे आणि पाणी पण सुटलं त्याला. आणि बघा कलर पण चेंज झाला आणि वासही सुंदर येतोय. अजून थोड्या वेळ वाफेवून देणार. पूर्ण पाणी आटलेलं आहे, तेल सुटलेलं आहे, छान वास सुगंध येतोय. आता मी गरम पाणी टाकणार. एक पातेलं. पातळ किती पाहिजे ते आपल्या हिशोबाने आहे ना. शक्यतो आम्हाला पातळ रस्सा आवडतो कारण मटण हे पीसपेक्षा रश्श्यामध्ये सगळं उतरलेलं आहे. रस्सा आणि बाजरीची भाकरी एक नंबर कॉम्बिनेशन आहे ना समिया. काय हा काय मटणचं कालवण आणि बाजरीची भाकरी चुरून खायची. यमी यमी. आणि तुला माहिती आहे आज आपण कुठे जाणार आहे? कुठे? आज आपण जाणार आहे पणजी आईला भेटायला. माहिती आहे पणजी आई? माहिती आहे? लक्षात आहे? हा बाबाची आई. बापू आहेत ना, बापूंची आईंना भेटायला जाणार आहे आपण. ओके. आणि संडे असला तरी समिया मिस नाही करत तिचं स्टडी. हो ना, एकदम गुड गर्ल आहे ती. उखाळाला म्हणून आता कुकरला झाकण लावलेलं आहे आणि कोवळं मटण आहे त्याच्यामुळे त्याला फक्त 4 शिट्ट्या देणार आहे. 3च देणार. बरं 3च देणार आणि चेक करू म्हणजे शिजलं नसेल तर परत देता येईल. पण सध्या 3च देणार आहे शिट्ट्या. पण आता जे आपण मसाला भाजून घेतला होता त्याचं वाटण करून घेतो. तेल किती सुटलंय ना त्याला. हो शिजलं का? गरम खूप छान शिजलंय ना. समिया हे बा आई खाऊ देते तुला. ये काय? मटण. कसं लागते? आता मी तिखट घालते. लाल तिखट म्हणजे कांदा लसूण मसाला. चटणी लाल तिखटापेक्षा आम्ही चटणी म्हणतो त्याला. तेलात टाकलं तर तो जळतो म्हणून मी त्याच्यात थोडं पाणी टाकले. मला हवा तेवढा मी टाकणार आहे. पाण्यामध्ये मिक्स करून ते मग पुन्हा तेलामध्ये ओतणार आहे. जळत नाही. गावी करते त्याच्यामुळे खूप बारीक उठला जातो. त्याच्यानंतर हे वाटण आहे. तुम्हाला किती घट्ट पातळ त्या हिशोबाने तुम्ही ते टाकायचं आहे. थोडंसं परतून घेते. आम्ही भाकरी वगैरे चुरून खातो. मटण हे भाकरी चुरून खाण्यात खूप मजा आहे. ती कशातच नाही आहे. ते जास्त परतणार नाही कारण खोबरं भाजलेलं आहे.
फक्त एकजीव करते मी. छान आहे. तिला मी थोडासा गोडा मसाला घातलेला आहे, वाटण थोडंसं, आणि आलं लसूण पेस्ट सुगंध सुटलं. थोडं फॅटला मी कट टाकते, जेणेकरून त्याच्यात तो स्वाद मिक्स होईल. बाबा किती छान करी आलेली. उखाळे यायचं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजून घट्ट करू शकता. समीचं चाळणी पाणी तयार आहे. किती छान आलंय बघा, वास सुंदर सुटलाय. आमचं पण कालवण झालेलं आहे. खूप सुंदर वास येतोय, तरी पण छान आलेले. आता आम्ही जेवायला बसू. या जेवायला. तर आमचं जेवण झालेलं आहे. आता हे आजींना घेऊन जाण्यासाठी बाजरीच्या भाकरी बनवते, कारण त्यांना मटणाचं कालवणासोबत बाजरीच्या भाकरी देखील आवडतात. सो इकडे मी त्यांच्यासाठी भाकरी बनवते. छान झाली आहे ना, गोल गोल दिसते ना. इथे एक थापून रेडी, आणि आता इथे एक तव्यामध्ये शेकते. तर इकडे अशी टम्माशी भाकरी फुगलेली आहे. छान खरपूस अशी भाजली आहे सगळीकडून. तर आता पटपट भाकरी करून घेतो आणि मग आम्ही आवरणार आहे जाण्यासाठी. तर डायरेक्टली आता आपण तयारी करून भेटू. तर आता आमची तयारी झालेली आहे, निघण्यासाठी आम्ही तयार आहोत. इथे कबीर पण तयार आहे. कबीरची एक्सरसाइज चालू आहे. कशी करतो एक्सरसाइज दाखव. हा, चालला पुढे पुढे, चालला पुढे. मम्माकडे येतो, मम्माकडे येतो. पण रेडी झालेले आहेत. डबा पॅक करायचे चाललेले आहे आजींसाठी. समी आणि सुहास खाली गेलेले आहेत काहीतरी आणण्यासाठी. सो त्यांना मी नंतर दाखवते. पण आता आवरतो आणि गाडीमध्ये बसतो, मग तुमच्याशी बोलते. तर आता आम्ही निघालो आहे. कोण कोण आमच्यासोबत येणार आहे? परी आहे. परी आमच्या खाली राहते. समीची सिस्टर आहे. इथे समी आहे. आणि आज कार कोण ड्राईव्ह करणार आहे? कोण? कबीर. कबीरला ॲक्च्युली आली आहे झोप. झोपला होता, उठवलं म्हणून उठला तो आता. तर आता आई पण इथे बसतात आहेत कारमध्ये. आता आपण निघूया. छोटा बेबी झालाय तू. माहिती आहे? येस. नॉक नॉक वाजव. अरे बापरे. नाही, ते आई हे करणार. बघते. समिया आईकडे जा. बरे आहेत ना आत्या? हो, बरे. हे घ्या. बापूंचं दादा हे बघ, ते तुझ्या घरी पण आहे ना? आपल्याकडे पण तुझ्या घरी आहे त्याची सेवा करत होतीस ना. ओळख होती दादांना. कबीरची आजी. कबीर पण एन्जॉय करताय इकडे. आणि इकडे काय चाललंय? समिया आणि परीचं मस्ती नाही.
छान दिसतात ते. स्माइल करा. आजींचं वय किती आहे? वय किती आहे तुमचं? 83. बरोबर आहे. मला कसं माहिती? बरोबर इंग्लिश किती सांगते? 83. येतंय 83, 85 नाही अजून. 84 पण नाही. बरे सगळं मला इथं 100. बरे. हे नारळाचं झाड आहे का आपलं? नारळ दिसत आहेत. छोटी छोटी चण्या. हा 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 हे ते दिसतात. हे रामफळाचं झाड आहे. हे आनंद. हे पण रामफळ. मज्जा चालली आहे ना दोघींची. हे कशाच आहे? अच्छा. आणि छान फुल आलेत. आणि हे घर आहे. ही पाठची बाजू आहे. तिथे त्यांनी झाडं लावलेले आहेत. आई दिसतात. हे कशाच आहे? तगर. अच्छा ह्याची फुलं बनवून विकतात ना. आणि आई बोलले की शेवगाचा पाला असेल तर पण आहे का आता? म्हणजे मुंबईमध्ये आता अशी बाग. ही कशाची आहे? अच्छा याला शेंगा पण लागल्यात. नाही. ओव्याचा वास येतो. हो हे सर्दीला वगैरे चालणार पिल्लूला. तशाच मिळाला कर. ओवा ते बडीशेप खातेच ना ते. हा हे अनंताचं झाड. आता फुलं लागलेत का त्याला? हा सुकलेत. आणि ती जी लागलेली आहेत ती. हो येतोय का? हे कोवळे कोणी दिलं? ते आजीने दिलं. आजी आणि काकाने दिलं ना. अथर्व काका आणि आजी आहे ना. काय काय दिलं? दाखव सगळ्यांना. बुक्स समीयाचे फेवरेट ना. हे तुझे फेवरेट आहे ना समीहा? इज इट युअर फेवरेट? येस. खाल्लंच पण खाल्लं? हा तेव्हा नव्हते. चॉकलेट मिल्क. ओ चॉकलेट. I got only one chocolate. Chocolate milk. And some One chocolate. I got Only it. one. I got it. We got same. कोणी आणलं? कोणी आणलं? कबीरच्या आजीने आणला. हा ये मज्जा आहे. कबीरची मज्जा आहे. अरे वा अरे वा मस्त मस्त. हा मस्त आहे मस्त आहे. तर आता आम्ही आलो होतो आमच्या घरी. आमची आजची रेसिपी कशी वाटली मटणाची आणि आजींना भेटून आम्हाला तरी आनंद खूप झाला. तुम्हाला आमच्या आजी कशा वाटल्या म्हणजे कबीरच्या आणि समियाच्या पणजी आजी कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. हा ब्लॉग मी इथेच थांबवते पण नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.
आहे